महाराज नंतर पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले, पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटले महाराज. सिद्धीचं सैन्य मागं होतं. महाराज ज्यावेळी विषयागडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचले त्यावेळी हा सूर्यराव सुर्वे आणि पालीचे जसवंतराव या दोघांनी मिळून महाराजांच्या वाटा अडवल्या. तिथं महाराजांना परत त्या सूर्यराव सुर्वेला लढाई करून त्याला पराजित करून विशाळगड गाठावा लागला. म्हणजे तिथं पण आला तो. इन शॉर्ट झालं काय की ह्यानं सांगितलं एक आणि केलं दुसरंच. म्हणजे आदिलशाह सिद्धी जोहरला त्यानं मदत केली तिथं, आदिलशाहला मदत केली तिथं. महाराजांच्या मनात हे लय मोठा राग डोक्यात होतं हे महाराजांच्या की ह्याला आता धडा शिकवायचा काय पण होत्या, कारण की ह्यानं दोनदा आपली खोड गाठली, ह्याला आता काय सोडायचं नाही. म्हणून महाराजांनी काय केलं, अचानक एका रात्री 15,000 खाड्या स्वारांसह शृंगारपूरवर हल्ला केला महाराजांनी अचानक. तिथं त्या हल्ल्यामध्ये तो सूर्यराव सुर्वे तर पळून गेला. त्यावेळेस महाराजांनी काय केलं माहितीये, त्या सूर्यराव सुर्वेची शृंगारपूरची जी गादी होती ना, ती गादी लाथीला उडवून टाकली. आणि अशा जहागीरदारांना एक महाराजांनी एक संदेश दिला की जर स्वराज्याच्या विरोधात कोण जाऊन आपल्याशी गद्दारी करत असेल ना तर त्याची गय केली जाणार नाही. महाराजांनी त्यावेळी तो शृंगारपूरचा सगळा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. आपल्याला समजतं की गद्दारांना क्षमा नव्हती महाराजांच्या काळात.